नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना दिनांक 21 एप्रिल रोजी घडली असून स्थानिक प्रशासनानं तत्काळ दखल घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी वसतिगृहाला भेट दिली. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच संबंधित विद्यार्थ्याचे पालकही उपस्थित होते. यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवत टीका केली आहे. जामखेडचे पोलीस निरीक्षक हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यामुळे तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलीस निरीक्षक यांना राम शिंदे पाठीशी घालत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. कुणी घ्यायची असती? आता सरकार म्हणजे तिथला जो पी आहे तो भाजपचा पोलीस कपड्यामधला कार्यकर्ते असं आपला म्हणावं लागेल. जो पाटील पी आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण बोललेलो आहे. आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये तिथं बोललेलो आहे. मग वर्दीतला जो पी आहे लोकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी राजकीय भूमिका घेत असेल, त्याचा विरोध आम्ही करत असेल, तरी सुद्धा तुम्ही त्याची बदली करत नसाल तर मग कुठेतरी या ज्या काही चुकीच्या गोष्टी सुरू तिथं आहेत. म्हणजे जामखेड शहरामध्ये तर अतिशय दहशतीचं वातावरण आहे. काही गँग तिथं मोठ्या प्रमाणात ऑपरेट करतायत. मग इथं मारहाण करणं असेल, कोणाचा छोटा मोठा व्यवसाय असेल, तिथं जाऊन हफ्ते मागणं असेल, जमिनीच्या विषयाच्या बाबतीत हफ्ते मागणं असेल, त्याच्यात जर असं बघितलं जातं पीआय सुद्धा हफ्ते मागतो, अशी कुठेतरी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण भूमिका घेत असताना लोकांच्या बाजूली भूमिका घेतो. पण तिथं पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने आमच्या काळामध्ये काम करत होतं आज ते काम करत नाही. कारण का भाजपच्या नेत्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे आणि असे फालतू पीआय आणि असे अधिकारी तिथं बदला असं आम्ही म्हणतोय, पण ते बदलले जात नाही का? कारण का ते भाजपचं काम करतात. म्हणजे राम शिंदे सर सुद्धा या बाबतीत कुठेतरी जबाबदारी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.